एकेकाळी हातमागासाठी देशभरात प्रसिद्ध असलेलं सोलापूर बदलत्या काळानुसार यंत्रमागाकडे वळालं। मात्र विष्णुनगर परिसरातील काही कुटुंबांनी हातमाग टिकवून ठेवलाय। पाहुयात हातमाग दिनानिमित्त हा एक विशेष वृत्तांत। सन 1880-1890च्या काळात तेलंगणा प्रांतात फार मोठा दुष्काळ पडल्यानं विणकर समाज हा सोलापुरात स्थलांतरित झाला। त्यावेळी देशात ब्रिटिशांची राजवट होती। ब्रिटिशांनी तेलुगू भाषिक लोकांना अडवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे धोटा, धागा आणि हातमागासाठी लागणारं साहित्य आढळलं। पूर्व भागाच्या जोडबसवण्णा चौकाच्या अलीकडील परिसरात वार्षिक 1 रुपये भाडेपट्टीनं विणकर समाजास जागा देण्यात आली। अशा पद्धतीनं विणकर समाज सोलापुरात स्थिरावला आणि आपल्या परंपरागत हातमाग व्यवसायासाठी त्यांनी सुरुवात केली। पद्मशाली, स्वकुळसाळी, कोष्टी, हटगार, देवांग, कोरिहन शेट्टी, तोगटवीर, नीलकंठ आणि निलगार हा समाज प्रामुख्याने विणकर समाजात मोडतो। हातमागावर वस्त्रनिर्मिती हा पारंपरिक व्यवसाय आहे। कुटीर उद्योगामध्ये समावेश असलेल्या हातमागावर प्रामुख्याने साड्या, चादर, टॉवेल, धोतर उत्पादन करण्यात येत असे। पूर्वी पूर्व भागातील अनेक घरात एक हातमाग हमखासपणे नजरेस पडायचा। हातमागावरील आकर्षक कलाकुसरीच्या सिल्क साड्या आणि पैठणी देशभरात प्रसिद्ध आहेत। हातमाग व्यवसायच पूर्व भागातील विणकर समाजाचा मुख्य व्यवसाय होता। मात्र काळाच्या ओघात आणि यांत्रिकीकरणामुळे हातमाग व्यवसाय अडचणीत सापडला। यंत्रमागात चादर आणि टॉवेल उत्पादन होऊ लागलं। यंत्रमागामध्ये हातमागापेक्षा वेगानं उत्पादन होत असल्यानं हातमागाकडून मोठ्या संख्येनं विणकर समाज यंत्रमागाकडे वळाला। त्यामुळे हातमाग व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वेगानं घटली। हातमाग काळाच्या ओघात मागे पडल्यानं या व्यवसायावर अवकाळा पसरले असून हा व्यवसाय शेवटच्या घटका मोजतोय। हातमागाची अशी अवस्था असताना विष्णुनगर परिसरातील विणकर समाजातील कुटुंबियांनी आजही हातमागाचं अस्तित्व टिकवून ठेवलंय। विष्णुनगर हा हद्दवाढ भागाचा परिसर। येथील जवळपास 40 घरात हातमाग आहेत। प्रत्येक घरातील कुटुंबाचा गाडा आजही हातमागावरच चालतो। रोज 8 ते 10 तास संपूर्ण कुटुंब हातमाग चालवून आकर्षक कलाकुसरीच्या सिल्क साड्या बनवतात। त्यामुळे विष्णुनगर भागात पारंपरिक हातमागाची धडधड आजही कायम आहे। एका साडीसाठी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो। नवरा बायको दोघेही एकत्रितपणे बसून हातमाग चालवतात। त्यांनी बनवलेल्या दर्जेदार साड्यांना 10,000 रुपयांपासून 30,000 रुपयांपर्यंत भाव मिळतो। मजुरीवर साड्या बनवून दिल्या जातात। एका साडीसाठी 3 ते 4,000 रुपयांची मजुरी मिळते। विक्रेताच कच्चा माल देतो। हातमागावर विणकर मजुरीवर साडी विणून देतात। दरम्यान चंद्रशेखर मादगुंडी यांनी हातमागावरच आमचा संसार असल्याचं सांगताना वडिलोपार्जित हा व्यवसाय असल्याचं म्हटलंय। 30 वर्ष झालं ते आमचं इथं ते सगळं आमच्या आई वडील सगळं तेच काम करतात। रोज किती वेळ? 8 तास ड्युटी होते। सकाळी 8ला बसतो, 10 वाजता नाश्त्याला जातो, दुपारी 1 तास 12-2 पर्यंत काम करतो। आता रात्री 7 पर्यंत काम करतो। साडी ते कच्चा माल देते, आम्ही तयार करून मालकला देतो। हां, दोघं चालते। एक भराला कांडी भराला ते त्याला 3 माणसं लागतात। राजू काकी या विणकरानं शासनानं हातमाग व्यवसायासाठी अनुदान द्यावं अशी मागणी केली। काय लय घरचा अडचण असतो, घर लहान असतो, जागा लागतो त्याला। अजून काय जर गव्हर्नमेंटचं काय सुद्धा आम्हाला सवलत मिळत नाही। हे घर हातमाग घरात असलं तरी जर टॅक्स बी भरावं लागतं आमच्या महानगरपालिकेला। सगळंच आम्हाला याच्यात अडचणी आहे। अडचण नाईलाज आहे, करावंच लागतं आम्हाला काम। हातमागावर तयार केलेल्या साड्या दर्जेदार आणि आकर्षक असतात। त्यामुळं पॉवरलूमवर तयार झालेल्या साड्याही यासमोर फिक्या पडतात। दरम्यान
सर्वांनी आठवड्यातून एकदा हातमागावर तयार झालेले कपडे नेसावेत, तसंच शासनानं यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी केली. भारतातलं केंद्र शासन सुद्धा याला हँडलूमला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातून तिथं असा एक निर्णय घेण्यात आला की आठवड्यातले एक दिवस हा हँडलूमचेच कपडे वापरावं, म्हणजे त्यांना बाजारपेठ मिळेल, त्यांची मागणी वाढेल आणि त्यांना त्या कामगारांना चांगला भाव मिळाला त्या विणकरांना तर निश्चितच त्याच्यात ती व्यवसाय वाढेल. त्याच्यासाठी शासन दरबारी जी कार्यालय आहेत त्याच्यात हँडलूम कापड वापरण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक्झिबिशन घेता येतं आणि त्या व्यतिरिक्त अजून त्यांना बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न व्हावा असं या हँडलूम डेच्या दिवशी मी आशा व्यक्त करतो. सोमवारी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन आहे. या दिनी विणकर समाजानं हातमाग उद्योग वाचवण्यासाठी निर्धार करणं गरजेचं आहे. हे विशेष वृत्त संकलित केलं होतं प्रतिनिधी दीपक सोमा यांनी, तर छायाचित्रण होतं मनोज होलसर यांचं. तंत्रसंकलन केलं होतं सुजित घटकांबळे यांनी.